नक्की शेवटचं षटक असेल, काहीतरी मोठी फटके आपल्याला पाहायला भेटतात का? सतीश येतोय, अजून एक युवा गोलंदाज. यावेळेस मात्र कलात्मक फटका, याला सांगतात क्लास. नक्कीच चांगला चेंडू होता, परंतु शफल करून सरळ भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेंसाठी. नक्कीच चांगला फटका येईल. चांगला चेंडू होता, परंतु चेंडूला शफल करून सरळ भिरकावून दिलं मिड विकेट रिजन मध्ये. नक्कीच 3 खेळाडू होते, गॅप शोधला जातो आणि धावसंख्येत 4 ने भर होते, तीच म्हणजे 31 धावा. 31 ऑन बोर्ड लागले जात आहेत. एक चांगली खेळी करताना दिसतोय आपल्याला सूरज. यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला नक्कीच मार्गदर्शन दिलं जात आहे. तुम्ही जर खराब चेंडू हातात येईल तर मी फटकेबाजी नक्कीच चांगली करतो, कारण ओपनिंगसाठी मैदानात उतरला आणि तो दाखवला जातोय क्लास की मी का एवढ्या लांबून पारगलवरून आलोय आणि शिवराज वेवर संघाकडून मी का ओपनिंग करतोय, याचं प्रात्यक्षिक सूरज पंडित मैदानाच्या आतमध्ये देताना चांगली फटकेबाजी करतोय. अजूनही 3 चौकार लगावलेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जणू काही रिप्ले दाखवतोय का ऑफसाइड रिजन मध्ये 4 धावेंसाठी. नक्कीच धावसंख्येत अजून 4 ने भर होते. धावसंख्या झाली ती 39. नक्कीच 3 चेंडू 3 हॅट्रिक चौकार सूरज पंडित यांच्या फळीतून. सूरज नावाचं वादळ नक्कीच पहिल्या मॅच मध्ये गुंजताना दिसतंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. नक्कीच 4 चेंडू 4 चौकार अप्रतिम फटकेबाजी करताना दिसतोय. नक्कीच टीम मीटिंग करायला भाग पाडलाय, कारण 4 चेंडू ते 4 चौकार हाणलेत सूरज पंडित यांच्या फळीतून. धावसंख्या झाली ती 49 ऑन बोर्ड लागले जात आहेत. अजूनही 2 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र 5व्या चेंडूवर सुद्धा मोठा प्रहार केला जातोय. नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. नक्कीच 5 चेंडू 5 चौकार. अजूनही आपल्याला टुर्नामेंटमध्ये 6 चेंडू 6 चौकार पाहायला भेटले नाहीयेत. नक्कीच हा पहिला खेळाडू ठरतोय का सूरज उपाध्याय 6 चेंडू ते 6 चौकार मारणारा. यावेळेस मात्र नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजेत. 6 चेंडू ते 6 चौकार. श्री 11 आयोजित किरण स्मृती चषक 2021 मधला पहिला फलंदाज ठरतोय ज्याने 6 चेंडू 6 चौकार ठोकलेत. नक्कीच आणि या टुर्नामेंट मधील सर्वात हायेस्ट पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते, तीच म्हणजे सूरज आणि सुमित यांची जोडी. 51 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि 52 धावांचं एक मोठं आव्हान असेल. त्याला पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे.